नमस्कार, काय पाहत आहेत? आंबट गोड लिंबाचे लोणचे. चला तर मग झटपट बनवूयात आंबट गोड लिंबाचे लोणचे. इथे 1 ते 1.5 किलो लिंबू स्वच्छ धुवून आणि पूर्णपणे कोरडे करून घ्यायचे आहेत. लिंबाचे लोणचे बनवण्यापूर्वी काही दिवस लिंबू पाण्यात भिजवणे ही एक पारंपरिक पद्धत आहे, ज्यामुळे लिंबाची जी कडक साल आहे ती मऊ होण्यास मदत होते. त्याचबरोबर लिंबाच्या सालीचा जो नॅचरल बिटरनेस आहे, म्हणजेच नैसर्गिक कटुता आहे, तीही कमी होण्यास मदत होते. आणि चांगल्या लोणच्याच्या पोतासाठी मऊ साल आवश्यक आहे. हे लिंबू जे आहेत ते मी 3 दिवस पाण्यात भिजवून घेतलेले आहेत आणि कोरडे करून घेतलेले आहेत. प्रत्येक लिंबाचे 4 किंवा 8 असे तुकडे करून घ्यायचे आहेत आणि जितक्या शक्य होतील तितक्या आपल्याला ह्या लिंबाच्या ज्या बिया आहेत त्या काढून टाकायच्या आहेत. आता काही लोक विचारतील, बिया काढल्या नाहीत तर काय? तर बिया काढल्या नाहीत तरीही चालेल, पण ते लोणचे आपल्याला जास्त कडसर लागू शकते. जितक्या शक्य होतील तितक्या आपल्याला बिया काढून घ्यायच्या आहेत. त्यानंतर अशा ह्या आपल्या फोडी तयार आहेत. आता या लिंबाच्या फोडींना आपल्याला वाफवून घ्यायचं आहे. तर इथे कुकरमध्ये 2 बॅचेसमध्ये मी हे जे लिंबू आहेत ते वाफवून घेत आहेत. हे बघू शकता, ज्या भांड्यात आपण लिंबाच्या फोडी ठेवल्या आहेत त्याला आपल्याला चांगल्या प्रकारे कव्हर करायचं आहे, जेणेकरून त्यामध्ये पाणी जाणार नाही. 4 ते 5 अशा शिट्या आपल्याला काढून घ्यायच्या आहेत. आता एका बाजूला आपल्या या लिंबाच्या फोडी वाफत आहेत, तोपर्यंत आपण लोणच्याचा मसाला तयार करून घेऊ. त्यासाठी 2 ते 3 चमचे धने जिरे, 1 ते 2 चमचे मेथीदाणे, 1 ते 2 चमचे बडीशोप, 1 ते 2 चमचे मोहरी, 10 ते 12 मिरे, 10 ते 12 लवंग. हा सगळा जिन्नस आपल्याला चांगला खरपूस असा मंद आचेवरती भाजून घ्यायचा आहे. आता जर तुम्हाला मोहरीची डाळ अवेलेबल असेल तर तुम्ही तीही वापरली तरीही चालेल. मसाल्यांचा खमंग असा सुगंध सुटला आहे. आता या मसाल्यांसोबतच 1 ते 2 चमचे हळद, 1 ते 2 चमचे लाल मिरची पावडर, चवीनुसार मीठ, 1 वाटी गूळ मी इथे घेतलेला आहे. त्याचबरोबर जे मसाले आपण भाजले होते त्यांची बारीक पूड तयार करून घ्यायची आहे. आता आपल्या लिंबाच्या फोडी ज्या आहेत त्या वाफलेल्या आहेत, त्या आपण एका कढईमध्ये ट्रान्सफर करून घेऊ. यामध्ये आपण तयार केलेला लोणच्याचा मसाला घालून घ्यायचा आहे आणि हे सगळं मिश्रण एकजीव करायचं आहे. त्याचबरोबर 1 वाटी जो गूळ मी इथे घेतलेला आहे तोही बारीक करून मी यामध्ये घालून घेत आहे आणि त्यानंतर हे मिश्रण चांगले मिक्स करून घ्यायचं आहे. आता इथे गुळाऐवजी तुम्ही साखरेचाही वापर करू शकता. आता थंडीच्या सीझनमध्ये जर तुम्ही हे लिंबाचे लोणचे तयार करणार असाल तर गुळाचा वापर केला तर अप्रतिम. त्याचबरोबर इथे गूळ किंवा साखर किंवा लाल मिरची पावडर याचं प्रमाण जे आहे तुम्ही तुमच्या चवीनुसार कमी जास्तही करू शकता. तर आता तुम्ही बघू शकता, हा जो गूळ आहे तो हळूहळू मेल्ट व्हायला लागला आहे. एक साधारण 10 ते 12 मिनिटात आपलं हे लोणचं जे आहे ते तयार होणार आहे. आता थोड्याच वेळात हा सगळा गूळ जो आहे तो विरघळून पातळ होणार आहे. त्यानंतर 3 ते 4 मिनिटासाठी आपल्याला या मिश्रणाला उकळी येऊ द्यायची आहे. नंतर तुम्ही गॅस फ्लेम बंद करू शकता. 1 दिवस ओव्हरनाईट आपल्याला हे लिंबाचे लोणचे जे आहेत ते वरतीच रूम टेम्परेचरलाच झाकून ठेवायचे आहे आणि दुसऱ्या दिवशी आपल्याला हे काचेच्या बरणी किंवा चिनी मातीच्या भांड्यात जसं आपण स्टोअर करतो तसं स्टोअर करायचं आहे. दुसऱ्या दिवशी तुम्ही बघू शकता, जी कन्सिस्टन्सी होती आपली कढईमध्ये ती फ्लोईंग कन्सिस्टन्सी होती, पण आपल्याला ही अशी जशी तुम्ही आता व्हिडिओमध्ये बघताय तशी सिरप लाईक कन्सिस्टन्सी पाहिजे आहे. आता आपले झटपट होणारे आंबट गोड लिंबाचे लोणचे तयार आहे. हे लिंबाचे लोणचे साधारण 2 ते 3 महिने रूम टेम्परेचरला टिकते आणि जर तुम्हाला वर्षभरासाठी ठेवायचं असेल तर तुम्हाला हे फ्रीजमध्ये स्टोअर करावे लागेल. आता इथे तुम्ही बघू शकता, एका काचेच्या बरणीला मी चांगली स्वच्छ धुवून कोरडी करून घेतलेली आहे. त्याचबरोबर या बरणीला हिंगाची वाफही दिलेली आहे, जेणेकरून आपले हे जे लिंबाचे लोणचे आहे ते जास्त काळ टिकून राहील. आता तुम्ही अशीच काचेची बरणी किंवा चिनी मातीची बरणीही वापरू शकता, पण आपल्या रोजच्या जेवणात ते व्यवस्थित आपले हे बसणारं असं होणारे लिंबाचे लोणचे जे आहे आपलं लोणचं जे आहे तयार आहे ते दीर्घकाळ टिकून राहील. आंबट गोड लिंबाचे लोणचे तयार आहे. आणि अशाच नवनवीन रेसिपींसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक शेअर करायला विसरू नका.